सर्वांना जय शिवराय. रायबा स्टोरीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या झाडांची कटिंग करण्यासाठी एक कन्सल्टंट आलेत आणि त्यांच्याकडून आपण आज झाडाची छाटणी करून घेतो आहे. झाडाची छाटणी करायला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ पूर्ण आउटसाईडला ज्या फांद्या असतील काय असं सगळं काढण्याचं काम चालू आहे आज सध्या. याच्यानंतर आपण याला स्प्रे घेणार आहे आणि झाडं फवारून टाकणार आहे, जेणेकरून त्याला बुरशी होणार नाही, पाण्या पावसापासून त्याचं संरक्षण होईल. अशा पद्धतीने याची फवारणी होईल याच्यानंतर. आणि आजपासून 2 दिवसात सर्व बाग छाटणी करून घेणार आहोत आपण. तर आपलं काम चालूच आहे. तुम्ही आपला व्हिडिओ बघतच राहा. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आपण काय करतोय, कसं करतोय, कशा प्रकारचं नियोजन करतोय. खरं तर आपली आंब्याची बाग छाटण्यासाठी देवराम चिंचवडे ही व्यक्ती आलेली आहे. खरं तर यांचा आंब्याच्या बाबतीत असेल, द्राक्षाच्या बाबतीत असेल, मिरचीच्या बाबतीत असेल, म्हणजे शेतीच्या प्रत्येक प्रकारात त्यांचा अभ्यास आहे आणि योग्य ते मार्गदर्शन ते देतात. कशाबद्दल काय होतं, कशा गोष्टी केल्या पाहिजे, कशा सुधारवल्या पाहिजे, अशा प्रकारची ते माहिती देतात आणि शेतकऱ्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि शेतकऱ्याला त्या गोष्टी समजून ते सांगतात कशा प्रकारे शेती केली पाहिजे किंवा झाडांची देखभाल म्हणा, झाडांची निगा कशी राखली पाहिजे, याबद्दल सर्व काही माहिती ते देतात. आता आपण त्यांनाच विचारू की झाडं का छाटली जातात किंवा छाटणीचा काय फायदा असतो. आपण प्रत्यक्षात त्यांनाच विचारूया, नक्कीच ते आपल्याला माहिती देतील याबद्दल. आपल्याला समोर दिसते हे केशर आंब्याचे झाड आहे. तर केशर आंब्याचे कलमी झाडाची लागवड साधारणतः 3.5 ते 4 वर्ष वयाची आहे. तर झाडामध्ये छाटणी करणे खूप गरजेचे यामुळे आहे की ज्या काही उत्पादन न देणाऱ्या फांद्या आहेत, समजा अशा की ज्या फक्त झाडावरती खोडावरती वाढतात, त्याच्यामधनं म्हणजे काय अनप्रॉडक्टिव्ह फांदी जिच्यापासून आपल्याला फळ मिळणार नाही, फक्त झाड पोसायचं काम करतं, अशा फांद्या काढणं गरजेचं आहे. परत झाडाची वाढ नियंत्रित करण्यासाठी आणि ठराविक झाडाला आकार दिल्यानंतर तर झाडाला साधारणतः फळं चांगल्या पद्धतीची, चांगल्या क्वालिटीची येतात. आणि वाढ नियंत्रित राहून झाडाला सूर्यप्रकाश आणि हवा मिळाल्यानंतर कीड व रोग याचे प्रमाणसुद्धा कमी प्रमाणात होते. यासाठी छाटणी करणे खूप गरजेचे आहे. आणि छाटणीची वेळ साधारणतः ज्यावेळेस पाऊस नसतो अशा वेळेस छाटणी करणे गरजेचे आहे. आता छाटणी साधारणतः मे महिन्यामध्ये छाटणी करणे गरजेचे होते, परंतु यावर्षी 7 मेपासूनच पावसाला सुरुवात झाली. तर आत्तासुद्धा पावसाचं वातावरण आहे, परंतु तेवढी दक्षता घेतली की फवारण्या वगैरे केल्या तर साधारणतः झाडामध्ये बुरशीचा शिरकाव होणार नाही आणि झाड आपलं निरोगी राहील. कारण छाटणी नाही केली तर झाडामध्ये खूप असे गच्च झाड होईल. गच्च झाड झाल्यानंतर त्याला सूर्यप्रकाश वगैरे न मिळाल्यामुळे पुढील वर्षी उत्पादनावरती त्याच्यावरती परिणाम होईल. म्हणून छाटणी करणे गरजेचे. छाटणी केल्यानंतर स्प्रे घ्यावाच लागतो ना? हो, छाटणी केल्यानंतर स्प्रे याच्याकरता घेणे गरजेचे आहे की आपल्या झाडांना ज्या जखमा होतात त्या जखमाद्वारे बुरशी झाडामध्ये शिरकाव करण्याचा शक्यता असते. आणि बुरशीने शिरकाव न व्हावा म्हणून स्प्रे घेणे गरजेचे आहे. आणि झाडामध्ये साधारणतः प्रतिकार क्षमता तयार होते की बुरशीला अटकाव करण्याची. त्याकरता छाटणी झाल्यानंतर फवारणी करणे गरजेचे. ओके, धन्यवाद.